It is really a sad day in America. We are witnessing a constitutional crisis. We talked about Trump wanting to be a dictator on day one, and here we are. This is what the beginning of dictatorship looks like. इल्हान उमर हे नाव तुम्ही ऐकले का? ऐकलं नसेल तर पुन्हा एकदा गुगलवर जाऊन सर्च करा. त्यांचं एक भाषण तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये ऐकवणार आहे. इल्हान उमर या कोण आहेत तर त्या अमेरिकेतल्या एक राजकारणी आहेत, एक नेत्या आहेत आणि त्या डेमोक्रेटिक पक्षाच्या सदस्य आहेत. अर्थातच डेमोक्रेटिक पक्ष आता सध्या विरोधी पक्षामध्ये आहे हे तुम्हाला माहित आहे. अमेरिकेमध्ये सध्या काय सुरू आहे हे त्यांच्या भाषणावरून लक्षात येतं. अमेरिकेमध्ये कशा पद्धतीची डिक्टेटरशिप सुरू झालेली आहे याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणामध्ये केलेला आहे. याचबरोबर कॉन्स्टिट्यूशनल क्रायसिस हे अमेरिकेमध्ये सुरू झालेले आहेत असंही त्यांचं म्हणणं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अमेरिकेमधल्या लोकशाहीच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत. आणि डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून अमेरिका प्रचंड चर्चेमध्ये आहे. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. भारताने देखील अमेरिकेकडे आता बारकाईने लक्ष ठेवायला सुरुवात केलेली आहे आणि भारतातल्या राजकारण्यांना आणि भारतीय जनतेला देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी परेशान करायला सुरुवात केलेली आहे. नेमकं इल्हान उमर यांचं काय म्हणणं आहे हे आपण अगोदर बघूया आणि मग त्यानंतर चर्चा करूया. It is really a sad day in America. We are witnessing a constitutional crisis. We talked about Trump wanting to be a dictator on day one, and here we are. This is what the beginning of dictatorship looks like. When you gut the Constitution and you install yourself as the sole power, that is how dictators are made. What Trump and Elon and all of their cronies are trying to do is take away the constitutional power of Congress. We get to decide. We have the power of the purse. We get to decide where money is allocated, and it's the executive's power to make sure that that money gets to where it needs to get. When we talk about civil servants being let go, what we are talking about is not saving money. It's essentially saying they can get paid while they're home and their work doesn't get done on behalf of the American people. It is us, taxpayers, who are being ripped off. It is us, taxpayers, who are not getting the resources that we paid into. So I ask the American people, do you want people at home and getting a paycheck and not providing services to you? The answer is no. Do you want the executive making the only decisions in this country, or do you want the elected representatives that you send to Washington making those policies? डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होत आहेत आणि दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतलेले आहेत. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने असेल किंवा अमेरिकेमध्ये असलेल्या इतर देशातील रहिवाशांच्या संबंधामध्ये असेल तर हे कठोर भूमिका आता डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या आहेत. नुकतंच भारतातल्या काही लोकांना देखील त्यांनी अमेरिकेच्या बाहेर काढलेलं आहे आणि काही दिवसापूर्वी 104 भारतीय लोकांना घेऊन त्यांचं एक स्पेशल विमान भारतामध्ये उतरलेलं आहे. असं म्हटलं जातंय की लोकांना हातकड्या घालून त्या देशातून बाहेर काढलं जाते. परंतु हा जो काही प्रकार आहे हा प्रकार आता सगळ्याच देशामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असं आहे की सगळ्याच देशामध्ये जवळपास इंटरनल सिक्युरिटीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. तुम्ही जर भारताची परिस्थिती बघितली तर भारतामध्ये देखील इंटरनल सिक्युरिटीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे. बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, इतर जे काही देश आहेत या सगळ्याच देशामध्ये सध्या इंटरनल सिक्युरिटीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून आपल्या देशामध्ये राज्य करणारी जी व्यक्ती आहे ही व्यक्ती आता कणखर असली पाहिजे असं देखील म्हटलं जाते. आणि म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांना बऱ्याच लोकांचा पाठिंबा जरी असला तरी अशा प्रकारची डिक्टेटरशिप डेमोक्रेटिक पक्षाला आणि इल्हान उमर यांना मान्य नाही. आता खरं तर लोकशाहीमध्ये अशा प्रकारची डिक्टेटरशिप मान्यच नसते, परंतु आंतरराष्ट्रीय संबंध असतील किंवा आपल्या देशातल्या नागरिकांशी असलेले संबंध असतील हे चर्चेतून सोडवले जावे लागतात. कारण लोकशाही हे चर्चेतून चालणारं एक शासन असतं आणि प्रत्येक प्रश्न हा चर्चेतून सोडवला जावा पाहिजे असं म्हटलं जातं. आणि म्हणून या प्रश्नावर देखील
अमेरिकेमध्ये चर्चा होणं गरजेचं होतं, परंतु तिथे कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक हाती निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून तिथे कुठे ना कुठे हुकुमशाही येत आहे असं देखील म्हटलं जात आहे. पहिल्या दिवसापासून अशा प्रकारचा प्रकार घडलेला आहे असं इल्हान उमर यांचं म्हणणं आहे. आणि लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीचे निर्णय ट्रम्प यांनी घ्यायला हवेत ते घेत नाहीत असंही त्यांचं म्हणणं आहे. अमेरिकेमध्ये जे सुरू आहे ते सध्या जगभरामध्ये सुरू आहे. तुम्ही तुर्कस्तानमध्ये गेलात, इराण, इराकमध्ये गेलात किंवा कुठल्याही देशामध्ये गेलात तर तुम्हाला असाच प्रकार पाहायला मिळेल. कारण प्रत्येक देशामध्ये आता अशाच लोकशाहीला सुरुवात झालेली आहे. खरं तर लोकशाहीमध्ये शासन निवडत असताना लोककल्याणकारी शासन असलं पाहिजे आणि शांततेच्या मार्गाने क्रांतिकारक बदल घडवून आणणारं देखील शासन असलं पाहिजे. आणि म्हणूनच लोकशाहीची व्याख्या करत असताना असंही म्हटलं जातं की चर्चेतून चालणारं शासन असतं आणि लोकांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनामध्ये रक्ताचा एक थेंबही न सांडता चर्चेतून त्यांनी बदल घडवून आणले पाहिजे असंही म्हटलं जातं. परंतु अमेरिकेमध्ये सध्या जे सुरू आहे हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की हे एक प्रकारची डिक्टेटरशिप आहे असंही म्हटलं जाते. आणि इल्हान उमर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती जे आरोप केलेले आहेत की हा एक हुकुमशाह आहे आणि हुकुमशाहीच्या पद्धतीने हा निर्णय घेतो आहे. तसं पाहिलं तर डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत. त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाची एक टर्म अमेरिकेने बघितलेली आहे की ते कशा पद्धतीने निर्णय घेतात, पण तरीही दुसऱ्यांदा ट्रम्प यांना तिथल्या जनतेने राष्ट्राध्यक्ष केलेलं आहे. याच्या पाठीमागची दोन कारणं आहेत. एक म्हणजे अमेरिकेमध्ये महिलांना राष्ट्राध्यक्ष केलं जात नाही हा इतिहास आहे आणि म्हणूनच हिलरी क्लिंटन असतील किंवा आताची जी निवडणूक झालेली आहे या निवडणुकीमध्ये असलेल्या कमला हॅरिस असतील, या दोघींनाही अमेरिकेच्या जनतेने राष्ट्राध्यक्ष केलं नाही. हिलरी क्लिंटन या प्रभावी नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या आणि त्यांनी अमेरिकेचं परराष्ट्र धोरण खातं हे अतिशय चांगल्या पद्धतीनं सक्षमपणे सांभाळलेलं होतं, पण तरीही एवढी सक्षम असलेली स्त्री अमेरिकेनं राष्ट्राध्यक्ष केली नाही. त्यानंतर आता कमला हॅरिस या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधामध्ये उभ्या होत्या. कमला हॅरिस यांचा देखील पराभव झालेला आहे. कमला हॅरिस देखील एक प्रभावी नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या, परंतु अमेरिकेमध्ये 1791 पासून आतापर्यंत कुठल्याही महिलेला राष्ट्राध्यक्ष केलं नाही. त्यामुळं जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या विरोधामध्ये एखादी महिला उभी राहते तेव्हा तेव्हा अमेरिकेमध्ये महिलाचा पराभव केला जातो आणि जसा असेल तसा परंतु एक माणूस, पुरुष स्वीकारला जातो आणि त्याला राष्ट्राध्यक्ष केलं जातं. ट्रम्प यांच्या बाबतीमध्ये दोन्ही वेळेस तेच घडलेलं आहे. पहिल्यांदा देखील 2016 मध्ये ट्रम्प त्यांना राष्ट्राध्यक्ष नको होते, कारण ट्रम्पचं वागणं बरोबर नाही असं म्हटलं जात होतं, परंतु तरीही ट्रम्प यांच्या विरोधामध्ये हिलरी क्लिंटन उभ्या होत्या आणि म्हणून ट्रम्पला राष्ट्राध्यक्ष केलं गेलं. आणि नंतर 2024 मध्ये देखील ट्रम्प राष्ट्राध्यक्ष नको होते, परंतु कमला हॅरिस एक महिला त्यांच्या विरोधामध्ये होती म्हणून त्यांना राष्ट्राध्यक्ष केलं गेलं. परंतु आता ट्रम्प 5 वर्षे नेमकं काय करतील हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणूनच इल्हान उमर यांनी सांगितलेलं आहे की आता आमच्याकडे कॉन्स्टिट्यूशनल क्रायसिस निर्माण झालेले आहेत आणि पहिल्या दिवसापासूनच आम्हाला डिक्टेटरशिप दिसायला लागलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याला नेमकं अमेरिकेच्या या राष्ट्राध्यक्षाबद्दल नेमकं काय वाटतंय सांगायला विसरू नका. अमेरिकेमध्ये जे क्रायसिस निर्माण झालेले आहेत हे तुमच्या लक्षामध्ये येत आहेत का? आणि येणाऱ्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प हे चांगलं राजकारण करतील का तिसऱ्या युद्धाकडे घेऊन अमेरिकेला जातील? आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबूया. धन्यवाद.